तर भंडाऱ्यानंतरची ही सकाळ माझी झाली आहे मम्मीच्या घरी, कारण मम्मी तिच्या माहेरी गेलती, तिला हॉस्पिटलला जायचं होतं, त्यामुळे आठवड्याभर ती येणार नव्हती. त्यामुळे पप्पा एकटे असल्यामुळे मला मम्मीकडे जायला लागलं. हा ब्लॉग पण खूप लेट बघायला मिळणार आहे, कारण माझी तब्येत खूप जास्त खराब आहे, आत्ता पण आवाजावरून समजतच असेल. त्यानंतर पप्पांना जायचं होतं, त्यामुळे डब्याची आणि नाश्त्याची तयारी माझी सुरू होती. इकडे सगळा नाश्ता झालता, अशी चुटकी मारून तर क्लीन होणार नव्हतं, त्या हातानेच करायला लागणार होतं. त्यामुळे माझं सर्व क्लिनिंग पण झालं. त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून नाश्ता केला आणि चहा घेतला. त्यानंतर पण माझी खूप कामं होती, कपडे वगैरे धुवायचे होते. त्यानंतर जे कपडे मशीनला धुवायचे होते ते मशीनमध्ये टाकले, पण जे पप्पांचे ऑफिसचे कपडे ते मशीनमध्ये टाकता येत नाहीत, कारण ते पांढरे वगैरे असतात. त्यामुळे त्यांना नंतर मी हाताने धुतलं आणि सगळे कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर देवाची मस्त पूजा केली. इकडे सर्व देव मी पितांबरीने धुतले आणि मस्त त्याची पूजा केली. तोपर्यंत मी कम्फर्टमध्ये सगळे कपडे भिजत घातले होते आणि देवपूजा झाल्यानंतर मी सगळे कपडे ते वाळत घातले. आणि त्यानंतर ज्या पाय वगैरे पुसण्या असतात त्या खूप खराब झाल्या होत्या, त्यानंतर मी सगळ्या त्या धुवून टाकल्या आणि किचनवरती जेवढा राडा होता नंतर पडलेला जेवणानंतरचा तो परत धुवून घेतला. आणि संध्याकाळच्या टायमिंगला वडापावचा नाश्ता केला आणि परत माझी कामाची ड्युटी सुरू झाली. सर्व घर स्वच्छ केलं आणि त्यानंतर परत स्वयंपाकाच्या तयारीला लागले. इकडे मसाल्याची तयारी करता करता माझा कांदा पूर्णपणे जळून गेला होता, पण मी त्यातच नंतर मसाला वगैरे टाकला आणि मी वांगा मसाला करणार होते, त्यामुळं करपलेला कांदा पण चांगला लागतो, त्यामुळे मी तसाच ठेवला. भात पण झाला होता इकडे माझा आणि कारलं पण मी फ्राय केलं होतं तोंडी लावण्यासाठी. आणि इकडे बटाट्याची आमटी पण माझी करायचं चालू होती. त्यानंतर जेवण वगैरे करून माझ्याकडं खूप जास्त भांडी पडली होती, मग ती सगळं भांडी घासली, किचन कट्टा क्लीन केला आणि त्यानंतर मी झोपली.